विधान भवनात भास्कर जाधव बोलतायत, थेट तिकडे जातोय। माफीचं आपण विधेयक या सभागृहामध्ये माफ केलं, सर्वसामान्य माणसाला त्याचा लाभ होईल, फायदा होईल म्हणून आपण एक मताने माफ केलं। पण मीरा भाईंदरमध्ये सत्ताधारी पक्षाचे एक नेते आहेत, त्यांना एकट्याला त्यातला 3300 कोटी रुपयाचा महसूल माफ झाला, मुद्रांक शुल्क फायदा झाला। मंत्री महोदय, हा जो काही कायदा त्यावेळेला मंजुरी करता आला, मला असं वाटतं त्या बिल्डर नेत्यानेच आणला होता की काय, त्याच्याकरताच तो आला होता की काय। आणि म्हणून आम्ही मात्र समोर आमच्या उदाहरणं ठेवत असताना सर्वसामान्य माणसाचं हित, सर्वसामान्य माणसाचा फायदा, गोरगरिबा आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे कायदे आणि नियम करतो, अशी आम्ही भावना निर्माण करतो। परंतु प्रत्यक्षपणे कोणाचा तरी वेगळ्याचाच इंटरेस्ट असतो आणि म्हणून त्याला मात्र पडद्याच्या मागे ठेवायचं आणि पडद्याच्या समोर सर्वसामान्य माणूस ठेवायचा। मी आपल्या हेतूबद्दल बावनकुळे साहेब अजिबात शंका घेत नाही, अजिबात नाही। आपलं धडाकेबाज काम आहे, आपला झटपट निर्णय आहे, पण कदाचित आपल्याला पुढे करून कोणतरी असा निर्णय करून घेतंय की काय। आणि म्हणून अशाच पद्धतीनं आपण जे म्हणता ते गोरगरिबाला ह्याचा लाभ होईल। माझी खात्री आहे MMR रिजन म्हणजे ग्रामीण भाग नाही, ग्रामीण भाग नाही, हा सगळा शहरी भाग आहे। आणि म्हणून याचा फायदा आज आपण त्याचं मुद्रांक शुल्क मागच्या वेळेला 5% 2016च्या कायद्यानुसार 5% आपण कमी केलं होतं। आपण हे बिल घेणार होते काय मला माहित नव्हतं, नपेक्षा मी क्लॉज टू क्लॉज सुद्धा बोलायला तयार आहे। मी आता 2 मिनिटात वाचलं आणि माझी जे काही मानसिकता झाली त्याच्यावर मी बोलतोय। आणि म्हणून आपण हे विधेयक मागच्या वेळेला 5% आपण याच्यावरती कर कमी करून सुद्धा त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही, असं आपलं म्हणणं आहे। आणि मला जी शेवटची ओळ दिसते आणि त्या ठिकाणी ज्ञापनामध्ये, वित्तीय ज्ञापनामध्ये जे काही दिसतंय त्याच्यामध्ये आपण याच्यावरचा संपूर्णपणे टॅक्सच मला वाटतं माफ करून टाकून ह्या जमिनी लोकांच्या सातबारा नावावर व्हावे अशा पद्धतीचं आपलं हे विधेयक मला दिसतंय। अशा पद्धतीनं फायदा हा कोणाला होणार आहे MMR रिजनमध्ये? मोठमोठ्या बिल्डर लोकांना होणार आहे। मोठमोठ्या त्या ठिकाणी जमिनींच्या किमती आज गगनाला भिडलेल्या आहेत, गगनाला भिडलेल्या आहेत। MMR रिजन हे आता पुन्हा जवळजवळ संपूर्ण रायगडपर्यंत पोहोचलेलं आहे। हे आता फक्त मर्यादित राहिलेलं नाही, मुंबई ठाण्यापुरेसं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते रायगडपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच्या हद्दी दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत। आणि म्हणून आपण यांना पूर्णपणे हा टॅक्स माफ देखील करताय, सदतीचा अधिकार देखील आपण आपल्याकडे घेताय, नगर रचना अधिकार 1966चा तो सुद्धा अधिकार आपण या ठिकाणी घेताय। आणि म्हणून जसं मुद्रांक शुल्क माफीचा कोणाला तरी फायदा झाला मंत्री महोदय, तसा ह्या जमिनीचा फायदा तर कोणाला होणार नाही ना, याची खात्री करून घ्या। ज्या अर्थी तुम्ही हे विधेयक सभागृहाच्या समोर मंजुरीला आणलं त्या अर्थी तुमच्याकडे डाटा निश्चितपणे आहे, त्या अर्थी तुमच्याकडे डाटा निश्चितपणे आहे। कारण अशा प्रकारचं विधेयक येत असताना त्या विधेयकाची संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे, त्या पार्श्वभूमीचा अभ्यास हा लॉ अँड ज्युडिशरी करत असते। आपल्याकडे लॉ अँड ज्युडिशरीचे 2 सेक्रेटरी आहेत, विधेयक बनवणारे सेक्रेटरी वेगळे आहेत आणि जनरल लॉ अँड ज्युडिशरीचं काम करणारे सेक्रेटरी वेगळे आहेत। त्यामुळं त्यांनी हे विधेयक आणत असताना त्यांना बारीक सारीक गोष्टीची माहिती ही संबंधित मंत्र्यांच्या समोर ठेवावी लागते। कारण काही कालावधीकरता लॉ अँड ज्युडिशरीचा स्टेट मिनिस्टर मी असल्यामुळं हे विधेयक कसं बनतं, विधेयक म्हणजे नेमकं काय, विधेयकाचे पुढे मागे कोणत्या प्रमाणाचे सकारात्मक किंवा नकारात्मक दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम होऊ शकतात, याचा विचार अतिशय बारकाईनं करावा लागतो। आणि म्हणून सभागृहामध्ये विधेयकावर चर्चा व्हावी ही आग्रह जो आमच्यासारखे सदस्य घेतात त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की प्रत्येकाचा कुठे ना कुठे कसा ना कसा केव्हा ना केव्हा कुठेतरी अनुभव हा कामी येत असतो आणि त्या अनुभवातून बनणारा प्रत्येक कायदा हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारा असावा, तो सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा असावा, सर्वसमावेशक असावा, अशा प्रकारची अपेक्षा असते। नपेक्षा कायदा आपण करतो आणि अधिकारी त्याचा दुरुपयोग करून घेतात, अधिकारी त्याचा गैरफायदा करून घेतात। कारण कायदा करण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे, तो या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार कुणी किती फुशारक्या मारल्या तरी आपल्याला नाही, शेवटी ते अधिकारात असतात। आणि म्हणून 2-3 प्रश्न माझे जे मी उपस्थित केलेत, सेक्शन 37चा असेल, 1966चा असेल, MMR रिजनचा विषय असेल, RPचा विषय असेल, DPचा विषय असेल, बॉडीच्या अधिकाराचा विषय असेल, हे जे विषय मी त्या ठिकाणी उपस्थित केलेत या संदर्भामध्ये आपण माझं समाधान करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।